नमस्कार, मी करुणाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी केसांना मेहंदी कशी लावते आणि मेहंदी कशी भिजवते, ज्यामुळे आपले केस मजबूत होतील, लांबसळक होतील आणि मुलायम राहतील, सिल्की होतील। तर त्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे हेच आपण व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा। तर सर्वात आधी तुम्हाला मी मेहंदी दाखवते की मी मेहंदी कुठली लावते। तर हे बघा, ही जयपूरवाली साधी मेहंदी आहे, ज्यामध्ये बिलकुलही कलर केमिकल मिक्स नाही आहे। साधी मेहंदी आहे बिलकुल जयपूरवाली। तर हे एक पॉकेट मी एका वेळेस लावत असते। तर 3 महिन्यातून एकदा मी माझ्या केसांना मेहंदी लावते। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे 1 ग्लास पाणी, 1 चमचा मेथीदाणे आणि 1 चमचा चहा पावडर। हे दोनही वस्तू मी या चमच्याने मोजून घेतलेले आहे। 1 चमचा मेथीदाणे आणि 1 चमचा चहा पावडर, हे सगळं मोजून घेतलेलं आहे। आणि कढीपत्ता बघा, कढीपत्ता सुद्धा एवढा घेतलेला आहे। 1 मुठ्ठी इतका कढीपत्ता हा तोडल्यावरती होणार आहे। आणि नंतर घेतलं आहे मी ॲलोवेराचं 1 पान। तर हे पान आता मी कट करून घेणार आहे। तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही छान आहे पानाचा जो आहे तो गर काढून घ्या। आता मी कट करून याला मिक्सरमधून काढून घेणार आहे, कारण माझ्याकडे सध्या इतका वेळ नाही आहे। आणि आता हे सर्व कसं तयार करायचं आणि याचं आपल्याला पाणी तयार करायचं आहे। एक पॉवरफुल असं टॉनिक म्हणू शकतो आपल्याला। तर असं पाणी आपल्याला तयार करायचं आहे। तर ते पाणी कसं तयार करते मी तुम्हाला समोर दाखवते। त्याआधी मी ॲलोवेराचे कट वगैरे करून घेते। तर बघा, असे मी ॲलोवेराचे काप करून घेतलेले आहे। आता हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। ॲलोवेराचा बघा असा गर मी छान काढून घेतलेला आहे। ॲलोवेरा हे केसांसाठी खूप छान आहे, खूप चांगलं आहे। याच्यामुळे तुमचे केस गळती कमी होणार आहे, नवीन केस उगवायला सुरुवात होणार आहे। बघा, याने आपल्याला आता मेहंदी भिजवायची आहे। त्याआधी हे टॉनिक सुद्धा आपल्याला तयार करायचं आहे। तर सर्वात आधी येथे घेतलेलं आहे एक भांडं, त्यामध्ये हे 1 ग्लास घेतलेलं पाणी टाकून देणार आहे आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर हे पाणी ठेवलेलं आहे आपण गॅसवरती। तर हे पाणी आता छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला मी जे आधी साहित्य दाखवलं ते सर्व आता मी इथे घालणार आहे। चहा पावडर आणि मेथीदाणे। तर सर्वात आधी मी इथे चहा पत्ती आणि मेथीदाणे घातलेले आहे। ते थोडे गरम झाले की त्यामध्ये आता मी घालणार आहे 1 मुठ्ठी इतका कढीपत्ता। तर हे सर्व साहित्य जे आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि आता या सर्व साहित्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। जे आपण यामध्ये 3ही पदार्थ घातले त्या 3ही पदार्थाचा अर्क यामध्ये छान उतरेल इतकं आपल्याला हे शिजवायचं आहे। बघा, कलर जो आहे पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि याला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता हे आपलं टॉनिक तयार आहे। तर आता आपण घेऊया मेहंदी भिजवायला। तर हे मेहंदी भिजवण्याचं तयार झालेलं पाणी आपल्याला एका बाजूने काढून ठेवायचं आहे। ते गरम असताना त्यामध्ये मेहंदी भिजवायची नाही, तर थोडं थंड होऊ द्यायचं आहे। एकीकडे बघा, ॲलोवेरा बारीक करून घेतला होता तो सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि थोडं ते पाणी थंड झालं की आपल्याला मेहंदी भिजवायला घ्यायची आहे। तर मेहंदी भिजवण्यासाठी मी इथे लोखंडी भांडं घेतलेलं आहे। माझ्याकडे लोखंडी कढई छोटी आहे, तर मी इथे खलबत्ता जो असतो लोखंडी आपला, तो लोखंडी खलबत्ता मी इथे घेतलेला आहे। मेहंदी भिजवताना शक्यतो लोखंडी भांड्यातच मेहंदी भिजवा, कारण की लोहसुद्धा आपल्या केसांसाठी खूप छान आहे। आणि जेव्हा आपण लोखंडी भांड्यात मेहंदी भिजवतो ना, तेव्हा त्याचे रिझल्ट खूप छान असे येतात। तर इथे मी सर्वात आधी जयपूरवाली मेहंदी त्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि नंतर टाकलं आहे ॲलोवेराचा काढलेला गर। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जितकं आपल्याला पाणी लागेल ते आपण जे पाणी बनवलं आहे ते पाणी आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे। तर अशा प्रकारे मी मेहंदी भिजवत असते। तर या अशा प्रकारे मेहंदी भिजवल्याने रिझल्ट जे आहे ते खूप छान येतात, कारण की मेथीदाण्याचं आपल्याला माहीत आहे की आपल्या केसांसाठी किती महत्त्व आहे। ॲलोवेराचं सुद्धा महत्त्व मी बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेलं आहे। माझ्या चॅनलवरती मागील जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता। आणि चहा पावडरमुळे जो आपला मेहंदीचा रंग आहे तो आणखीनच गडद होतो आणि मेहंदी छान रंगते। तर अशा प्रकारे मी मेहंदी ती भिजून घेतली आहे। बघा, लोहाचा जो काळेपणा आहे तो मेहंदीमध्ये उतरलेला आहे। तर ही मेहंदी शक्यतो रात्रभर भिजवून ठेवा। जर रात्रभर तुम्ही भिजवत ठेवत शकत नसाल तर 4 तास ते मेहंदी तुम्हाला भिजवून ठेवायची आहे। मेहंदी लावण्याआधी केसांना छान शॅम्पू करायचे आहे, म्हणजे स्वच्छ केसांवर तुम्हाला ही मेहंदी लावायची आहे। मेहंदी लावायच्या आधी केसांवरती तेल वगैरे नसावं, त्यासाठी केस छान शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे।
त्यानंतर तुम्हाला ही मेहंदी तुमच्या डोक्यावरती लावायची आहे। तर आता माझी मेहंदी झाली आहे डोक्याला लावण्यासाठी तयार। तर ही मेहंदी मी रात्रभर अशीच ठेवणार आहे। तर बघा, दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कलर जो आहे तो पूर्ण काळा आलेला आहे, म्हणजे ज्या लोह तत्व जे आहेत भांड्यातले ते सगळे आपल्या मेहंदीमध्ये उतरलेले आहे। आता मी केसांना ही मेहंदी लावून घेणार आहे। तर मेहंदी लावण्याआधी आपला केस विंचरणं आवश्यक आहे। हे एक महत्त्वाची स्टेप आहे, ज्यामुळे मेहंदी लावल्यावरती केसांमध्ये गुंता होणार नाही। तर सर्वात आधी मी माझे केस जे आहे ते मोकळे करून घेतलेले आहे, विंचरून घेतलेले आहे आणि त्यानंतर 2 भागामध्ये त्याचं विभाजन करून त्याला मेहंदी लावून घेणार आहे। तर मेहंदी तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या केसांवरती मेहंदी जे आहे ते 4 तास ठेवा, वेळ नसेल तर किमान 2.5 ते 3 तास तरी तुम्हाला मेहंदी ठेवायची आहे। तर बघा, अशा प्रकारे मी मेहंदी माझ्या केसांना पूर्ण लावून घेतलेली आहे आणि आता 4 तासानंतर मी मेहंदी डोकं धुवून घेणार आहे। तर मेहंदीचं डोकं धुताना आपल्याला शॅम्पू वापरायचा नाही, नॉर्मल पाण्यानेच केस धुवायचे आहेत। तर बघा, रिझल्ट तुमच्या समोर आहे। तर अशा पद्धतीने जे आहे ते मी माझ्या केसांना मेहंदी लावत असते। जे माझे व्हाईट केस होते ते पूर्ण ब्राऊन झालेले आहेत आणि या मेहंदीच्या वापरामुळे माझे केस छान वाढलेले आहेत, खूप चांगले रिझल्ट आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा। बाय।